नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारा असा पापलेट फिश फ्राय. तर इथे 1 किलो पापलेट मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर त्यासाठी लागणारा मसाला आज आपण बनवून घेऊया. तर इथे 1.5 चमचा राईस फ्लोअर घेतलेला आहे आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर. राईस फ्लोअर आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला किराणा दुकानात किंवा मॉलमध्ये सहज भेटून जातं. त्यानंतर इथे मी पाऊण चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे कोणताही मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा तेल ओतलेलं आहे आणि एक अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला बनवायचं आहे एक 5-6 पाकळ्या लसूण, आले आणि कोथिंबीर आणि थोडंसं पाणी ओतून याची मऊ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती या मसाल्यामध्ये टाकून मस्त असा हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सो इथे मी थोडासा पाण्याचा हबका वापरून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा मसाल्याचं जे आपण पेस्ट बनवणार आहे त्याची थिकनेस जास्त जाडसर किंवा जास्त पातळी नसावी, तर मध्यम असं याचं थिकनेस असावी. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाल्याची. आणि आपली पेस्ट बनवून झाल्यानंतर हा मसाला आपल्याला व्यवस्थितपणे या पापलेटला कोट करून घ्यायचा आहे. सो प्रथम आपल्याला या जो चिरा आहे त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि पुढे जे आपल्या माशांच्या तोंडापुढे जो मोकळा स्पेस आहे तिथे व्यवस्थित असा मसाला आपल्याला पूर्ण फिशला लावून घ्यायचा आहे. सो मसाला लावताना आपल्याला जास्त जाडसर कोटिंग याला द्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने मसाला सगळीकडून लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा पूर्ण 4 पीसेसला मसाला लावून घेतलेला आहे. मसाला लावून झाल्यानंतर हे मी एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे. सो कमीत कमी अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. तर अर्ध्या तासानंतर इथे मी हा पापलेट फिश फ्राय करायला घेतलेला आहे. तर इथे मी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर कढीपत्ता मस्त फ्रेश होता, त्याचा फ्लेवर मला आवडता म्हणून मी हे तेलामध्ये ॲड केलेला आहे. सो हे ऑप्शनल आहे, कढीपत्ता तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर हे जो पापलेट आहे तो दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असा कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे फ्राय करून. तर पाहूया आपण कशा प्रकारे हा फ्राय झालेला आहे. तर पाहू शकता किती सुंदर सोनेरी ब्राऊन कलर आलेला आहे. सो अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. सो आपला हा फिश मस्त सोनेरी ब्राऊन होईपर्यंत फ्राय झालेला आहे. सो वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा पापलेट फिश बनतो. तर हा पीस आपला मस्त असा भाजले गेलेला आहे, फ्राय झालेला आहे. त्यानंतर मी दुसराही पीस अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे. तर फिश फ्राय करताना एक काळजी घ्यायची की फ्लेम जी आहे तुमच्या गॅसची किंवा इंडक्शन असो ती मीडियम ठेवायची. पूर्ण मासा हा आपल्याला मीडियम फ्लेमवर मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे कसं होतं की फिश आपला प्रॉपर पद्धतीने सगळीकडून व्यवस्थित असा फ्राय होतो, आतून व्यवस्थित शिजला जातो आणि त्याच्यात जे मसाले किंवा मीठ आहे ते आतपर्यंत शोषलं जातं, त्यामुळे चव एकदम भन्नाट लागते. सो आपला हा फिश फ्राय करून झालेला आहे. आपली ही आजची पापलेट फिश फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच अशा चमचमीत, कुरकुरीत, मऊ आणि लुसलुशीत रेसिपीसोबत. बाय बाय.